कबीर आणि आबीर दोघेही झोपले होते आणि दोघेही झोपले ना तर घर एकदम शांत वाटतं. असं वाटतं की मी एकटीच आहे, घरात कोणीच नाही. तर मग कबीर येऊन तसा झोपला होता आणि जेवण वगैरे काहीच नव्हता केला. तर मग नानाला त्यांच्यासाठी वरण भात वगैरे बनवायचं होतं. तर मग तेच बनवायला घेतलं आणि मग ते उठल्या उठल्या त्यांना लगेच भूक लागून जाते आणि मग आबीर काहीच करू देत नाही. त्याच्यासाठी मग ते झोपले तोपर्यंत करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठीच. तर मला कुकरमध्येच दोन्ही भात आणि वरण एकाच कुकरमध्ये लावायचं होतं. पहिलेच तर एक गॅसचं खूप प्रॉब्लेम चालू आहे, भेटत नाही आहे. त्याच्यासाठी मग दोन्ही एकाच ह्याच्यामध्ये लावायचं होतं आणि मग छानसं असं कुकर वगैरे लावून घेतलं. आणि हे ना मी घरी स्वतः डाळ बनवलेली खूप छान आहे आणि खूप टेस्टी. तर वरण भात तर बनवायला घेतलं पण कबीरला खायचं नव्हतं. तर कबीर म्हणे मला खिचडी बनव. मग त्याच्यासाठी खिचडी बनवली. त्यांनी मस्त जेवण केलं आणि मग डायरेक्ट दिवसभर काहीच ब्लॉग वगैरे शूट नाही केलं, डायरेक्ट असं रात्री. तर झालं असं ना, आबीर झोपतच नव्हता, खूप जास्त परेशान करत होता आणि त्याचे पप्पा आज घरी नव्हते. त्याच्यासाठी ना मग माझं काम आतापर्यंत राहिलं होतं. नाही तर ते घरी असले ना मग त्याला सांभाळत असते आणि मी बाकीचे सगळे कामं वगैरे करून घेत असते. तर मग ते बाहेर गेले होते आणि त्याला यायला टाईम होता. तर मग मी काम करायपर्यंत ते आले होते आणि 11 वाजले होते. तर मग किचन ओटा वगैरे साफ सगळं सूत्र करून घेतलं, कारण की ना मग किचन ओटा जर राहिलं ना तर सकाळी ना कसं तरीच वाटतं आणि ते बघू वाटत नाही. त्याच्यासाठी मग रात्रीच केलेलं बरं. तर किचन ओटा वगैरे साफ केला आणि कसा वाटला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.